नमस्कार, मी ऋषी देसाई. आपल्या बुलेटिन मध्ये स्वागत. मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना झालेल्या मारहाणीच्या 2 मेडिकल रिपोर्टमध्ये तफावत असल्याचं स्पष्ट झालंय. जाधव यांना मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं जाधवांना ज्या सिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं त्या सिटी केअर हॉस्पिटलच्या मेडिकल रिपोर्टमध्ये जाधव यांना झालेली मारहाण किरकोळ स्वरूपाची असल्याचं म्हटलंय. तसंच जाधव यांच्या मारहाणीचं व्रण हे किरकोळ मारहाणीचं असल्याचं सिटी केअर हॉस्पिटलचं म्हणणं आहे. तर औरंगाबादचं सरकारी हॉस्पिटल म्हणजेच घाटी रुग्णालयाच्या अहवालामध्ये मात्र जाधव यांना झालेल्या जखमा या गंभीर स्वरूपाच्या असल्याचं म्हटलंय. त्यामुळे सिटी केअर हॉस्पिटलच्या रिपोर्टवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सिटी केअर हॉस्पिटलचा बोलविता धनिक कोण असाही प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित झालाय. त्यांना पाठीला कंट्युजन आहे 6/2 सेंटीमीटरचं. त्याच्यानंतर बोथ ग्लुटियल रिजनमध्ये 20/6 आणि 10/15चं लेफ्ट साईडला एक कंट्युजन आहे त्यांना बऱ्यापैकी मोठं. त्याच्यानंतर राईट आर्म, राईट लॅटरल आर्म आणि एल्बो इथे पण 10/5, 7/2चं जवळपास कंट्युजन आहे. त्याच्यानंतर उजव्या बाजूला राईट साईडला थायला, लेफ्ट फुटला आणि राईट फुटला जवळपास 7/6, 7/3 सेंटीमीटरचं कंट्युजन आहे. आणि लेफ्ट साइड ऑफ द चेस्ट डाव्या बाजूच्या छातीला आणि बॅकला पण जवळपास 1/2 सेंटीमीटरचं कंट्युजन आहे. औरंगाबादमध्ये आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा पोलिसांनी आता चांगलाच धसका घेतलाय. औरंगाबादमध्ये आज राज ठाकरेंची जाहीर सभा होती आहे. या सभेत काही गोंधळ गडबड झाली तर लाठीचार्ज करा, पण कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांना मारहाण करू नका असे आदेश पोलीस उपायुक्त सुनीता सोळुंके यांनी पोलिसांना दिलेत. हर्षवर्धन जाधवांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राज ठाकरे आजची सभा घेत आहेत. त्यामुळे पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. या सभेच्या वेळी गडबड झाली किंवा कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर लाठीचार्ज करा, पण पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांना जोडू नका असे स्पष्ट आदेश पोलिसांना देण्यात आलेत. दरम्यान हर्षवर्धन जाधव यांना काल जामीन मिळाला होता. जेलमधून त्यांना सिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. शक्यतो आपण बाजाराची करणं किंवा त्यांना काही बोलणं टाळा. आपण आपलं काम करतो आहोत हे त्यांना दाखवा. हा तरी पण मला सर्वांना एक निश्चितपणे सांगायचंय की जर तुम्ही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असेल तर तुम्ही त्याला उत्तर दिलंच पाहिजे. वेळ पडली तर लाठीचार्ज करा, फक्त पोलीस स्टेशनला नेऊन सोडू. वेळ पडली तर लाठीचार्ज करा, फक्त पोलीस स्टेशनला नेऊन सोडू. वेळ पडली तर लाठीचार्ज करा, फक्त पोलीस स्टेशनला नेऊन सोडू. वेळ पडली तर लाठीचार्ज करा, पण पोलीस स्टेशनमध्ये आणू नका असं बोलून या सभेची पूर्णपणे उत्सुकताही वाढवली आहे. नेमकं काय घडतंय त्या सभेत त्या ठिकाणी आपण थेट जाऊया. आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निषेध सभा घेत आहेत. औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होती आहे. याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून. माधव, आज राज ठाकरेंची जाहीर सभा होती औरंगाबादमध्ये. आमदारांच्या मारहाणीच्या निषेधार्थ होते. नेमकं तिथलं आता सभेच्या ठिकाणचं वातावरण कसं आहे? ऋषी, राज ठाकरे यांनी ज्यावेळेस इथं औरंगाबादमध्ये येऊन आमदारांची भेट घेतली आणि आमदारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं होतं की मी आज बोलणार नाही, पण 12 तारखेला सभा घेऊन जे काही आहे ते मी सगळं बोलणार आहे. आणि सुरुवातीला त्यांनी त्याच वेळेस असं सांगितलं होतं की हे सगळं करण्यास मी का उशिरा का आलो, कारण याच्या मागं कुठलंही मोठं अधिक काहीतरी वेगळं होऊ नये त्यामुळेच मी इतके दिवस लावले होते. याच उद्देशानं त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही आणि आजच्या तारखेला काय बोलणार आहे याची सगळीकडे उत्सुकता होती. आणि आता ही उत्सुकता आता थोड्याच वेळात ती संपेल, कारण राज ठाकरे इथे येतील आणि सगळ्यांना मार्गदर्शन करतील किंवा या निषेध सभेमध्ये ते बोलतील. आपण एक गोष्ट बघितली तर या सभेला महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते येतील अशी अपेक्षा होती आणि ते तसंच झाले. मी दाखवतो की हा जो जवळपास 25 ते 30 हजार जे जिथं लोक कार्यकर्ते बसू शकतात, लोक बसू शकतात, त्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सध्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे. राज ठाकरे आणखी यायला अर्धा तास असेल, मात्र तरीही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे. मला वाटतं की ही गर्दी जी काही अंदाज वर्तवला होता साधारणतः 20 ते 25 हजार, तो आकडा पूर्ण पार केलेला आहे. साधारणतः 30-35 हजारापेक्षाही अधिक मनसेचे कार्यकर्ते जे की वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथं आलेले आहेत. आणि नेमकं राज ठाकरे आज काय बोलतील किंवा सरकारवर जे काही घणाघात करतील ते इथं सगळं पाहावं लागेल, कारण मोठ्या प्रमाणामध्ये इतके कार्यकर्ते येतील म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. याचा अर्थ नक्की आहे की राज ठाकरे काहीतरी मोठी गर्जना करणार हे नक्की दिसतंय. नक्कीच माधव, या संदर्भात आज हा प्रचंड जनसमुदाय तुझ्या मागे आम्हाला दिसतोय, पण एक गोष्ट अशी आहे की पोलिसांनी जी बंदोबस्त केलाय तो बंदोबस्त या संपूर्ण गर्दीला पुरेसा ठरू शकतोय का?
गर्दी कितपत आहे? ऋषी, ज्यावेळेस पोलिसांची जी काही सध्याचा जो बंदोबस्त आहे त्या बंदोबस्ताचा जर इतिहास बघितला तर हा सगळा पोलिसांच्या विरोधातली निषेध सभा आहे असं बोललं जातंय. कारण पोलिसांनी दुपारी सुद्धा आपण बघतोय की सुनीता सोळंके यांनी सरळ सांगितलं होतं की ही पोलिसांच्या विरोधातली निषेध सभा आहे, त्यामुळे कार्यकर्ते पोलिसांवर आराजावी करतील किंवा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तर तुम्ही काय करायला पाहिजे यावेळेस सूचना त्यावेळेस सुनीता सोळंके यांनी दिल्या. तर सरळ आपण ऐकतोय, पण त्यांनी सूचना केलेल्या आहेत की जर कार्यकर्ते असं करत असतील तर कायदा हातात घेत असतात त्यांना ठोकून काढा, याचा अर्थ त्यांच्यावर लाठीचार्ज करा असं सांगितलेलं आहे. म्हणजेच एकूण जरी हे सगळं पोलिसांच्या विरोधातलं म्हणजे निषेधाचं जरी असलं तरी पोलीस मात्र एक वेगळी कडक भूमिका घेत आहेत. आधी चांगली सुरक्षा इथं करतायत, कारण आणखी औरंगाबादमध्ये असा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा राज ठाकरे यांच्या भाषणानंतर या परिसरामध्ये कुठलंही दूषित वातावरण निर्माण होय असा सध्या पोलीस प्रयत्न करतायत. माधव, आज दिवसभरातल्या जर घटना बघितल्या गेल्या 2 दिवसातल्या तर पोलिसांवर कारवाई झाली आहे. दरम्यान आमदारांवरचे जे रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्ट्समध्येही तफावत येते. या संदर्भात मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडनं पदाधिकाऱ्यांकडनं काही प्रतिक्रिया मिळाली आहे का? आता हा रिपोर्ट आल्यानंतर सगळीकडे संताप प्रतिक्रिया उमटली जाते. एक तर ज्यावेळेस आमदारांना ही सगळी मारहाण झाली, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना सरळ शासकीय दवाखान्यात म्हणजे घाटीमध्ये आणायला पाहिजे होतं, पण तसं पोलिसांनी केलं नाही. ते सिटी केअरमध्ये ऍडमिट केलं होतं. यामागचं कारण काय आहे? आपण ज्याचा प्रश्न उपस्थित केला होता, नेमकं पोलिसाचं कुठंतरी एक वेगळं काहीतरी या सगळ्या मारहाणीला वेगळं रूप द्यायचं होतं म्हणून त्यांनी खासगी दवाखान्यात ऍडमिट केलं. हे एक सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह होतं. दुसरीकडे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांना लगेच सरकारी दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर रिपोर्टमध्ये 2 तफावत निर्माण झाल्या होत्या आणि ती तफावत आज समोर आलेल्यामुळं आणखी याच्यामध्ये नेमकं पोलीस कशी भूमिका घेतली, म्हणजे हे सगळं करता करविता पोलीसच आहे आणि पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलाय हे मात्र आता दिसून येते. नक्कीच माधव, एकूणच राज ठाकरे यांच्या सभेबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. मनसे समर्थकांनी आणि मनसे कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला दिसते. आम्ही तुझ्याकडनं अशीच वेळोवेळी माहिती घेत राहू. तुर्तास मात्र माधव आम्ही तुला इथे थांबवतो आहे. राज ठाकरे यांची औरंगाबाद इथे जाहीर सभा होते, त्याचे आपण अपडेट्स घेत होतो. आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडून बुलेटिनमध्ये इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. मात्र तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.